झटपट चीज बॉल्स करण्यासाठी लागणारे साहित्य 3 मध्यम आकाराचे उकडून सोललेले बटाटे, 50 ग्रॅम पनीर, 1 चमचा लसूण पेस्ट, उकडलेले मक्याचे दाणे, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली ढोबळी मिरची, चिली फ्लेक्स, मिक्स्ड हर्ब्स, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, काळी मिरपूड, 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लोअर, मोझरेला चीज, पाव कप मैदा, पाणी, तळण्यासाठी तेल. एकजीव करून घेतलेल्या उकडलेल्या बटाट्यात पनीर किसून घालायचं. यात लसूण, मका, टोमॅटो, ढोबळी मिरची, चिली फ्लेक्स, मिक्स्ड हर्ब्स, मीठ, कोथिंबीर, मिरपूड आणि कॉर्नफ्लोअर घालत हे मिश्रण एकजीव करायचं. मध्ये चीज भरून घेत अशा पद्धतीने याचे गोळे तयार करायचे. आता कॉर्नफ्लोअर, मैदा, मीठ, मिरपूड आणि पाणी घालून याचा घोळ तयार करायचा. आता यात घोळवून घेतलेले गोळे ब्रेडच्या चुऱ्यात घोळवून घ्यायचे आणि गरम तेलात मध्यम आचेवर तळायचे. झाले आपले झटपट चीज बॉल्स तयार. चीज बॉल बनवण्यासाठी इथे 3 मध्यम आकाराचे बटाटे मी उकडून त्याचं साल काढून असे मॅश करून घेतलेले आहेत. तर यामध्ये आपण घालतो थोडंसं पनीर, साधारण एक 50 ग्रॅम पनीर पुरेसं होतं. हे पण किसून घालायचं. पनीर छान असं किसून झालं की यामध्ये सगळे पुढचे जिन्नस घालूयात. ज्यामध्ये लसूण पेस्ट घालते मी, साधारण 1 चमचा भरा किसलेला लसूण आहे. गार्लिक पावडर वापरली तरी चालेल. उकडलेले कॉर्न आहेत, हे बॉइल्ड कॉर्न. टोमॅटो आहे, टोमॅटोचं बी काढून घेतलेलं आहे, गर आणि बी, आणि फक्त त्याचं जे वरचा पोर्शन असतो तो कट करून घेतला. प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या रंगाच्या ढोबळी मिरची अवेलेबलच असतील असं नाही, तेव्हा हे असे तुम्ही कॉम्बिनेशन करू शकता. चिली फ्लेक्स, मिक्स्ड हर्ब्स, थोडंसं मीठ चवीपुरतं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि काळी मिरी, मिरपूड, आणि याला बाइंडिंग येण्यासाठी 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लोअर. आता हे सगळे जिन्नस फक्त असे कंबाईन करून घ्यायचं. तर हे छान असं कंबाईन करून झालं की यातून छोटा पोर्शन घ्यायचा आणि याचे बॉल्स करून घ्यायचे. आता हे चीज बॉल्स आहेत, तर काय करायचं, याला ना मध्ये असं थोडंसं प्रेस करून याची पारी करून घ्यायची. आणि इथे मी ना मोझरेला चीज घेतलं आहे. प्रोसेस चीज वापरलं तरी चालेल, पण मोझरेला चीजचं चीज पुलिंग किंवा ते जे टेक्स्चर आपण म्हणतो ते खूप छान येतं. सो जितकं शक्य असेल तितकं चीज यामध्ये स्टफ करायचं आणि हे सील करून घ्यायचं. चीजमध्ये हवं तर तुम्ही थोडे चिली फ्लेक्स वगैरे घालू शकता. सो आपले हे बॉल्स बनवून तयार आहेत. चीज बॉल हे छान मी स्टफ करून घेतलेले आहेत. आता याचं कोटिंग करायचं आहे डीप फ्राय करण्यासाठी. सो त्यासाठी पाव कप इथे कॉर्नफ्लॉवर घेतलं, अरारूट घेतलं कॉर्नफ्लॉवरच्या ऐवजी तरी चालेल. पाव कप मैदा समप्रमाणात घ्यायचा, मैदा आणि कॉर्नफ्लॉवर. मीठ घालूयात अगदी चवीपुरतं. थोडीशी काळी मिरी, मिरपूड ऑप्शनल आहे, नाही घातली काही हरकत नाही, पण कोटिंगला पण जरा चव छान येते म्हणून घालते. सगळे जिन्नस मिक्स करूयात आणि यामध्ये पाणी घालून याचा दाटसर असा घोळ करायचा आहे. खूप सैल करायचं नाही. साधारण एक अर्धा कपला थोडंसं कमी पाणी यामध्ये लागतं. खूप सैल घोळ नाही करायचा आपल्याला, दाटसरच ठेवायचं. आता हा घोळ छान बनवून तयार झाला की यामध्ये हे जे आपण चीज बॉल करून घेतलेत हे घालायचे. छान कोट करायचं या बॅटरमध्ये आणि यामधून काढून इथे माझ्याकडे ब्रेड क्रम्स आहेत, हे मिश्रण किंवा हे कोटेड बॉल्स यामध्ये घालायचे आणि छान कोट करून घ्यायचं. छान असं कोटिंग आलं पाहिजे. आणि तुम्हाला अगदी सुपर क्रिस्पी हवे असतील ना हे चीज बॉल्स, तर ही सेम स्टेप आहे ना 2दा करायची. मी शक्यतो जेव्हा हे असे पदार्थ करते तेव्हा ही सेम स्टेप 2दा रिपीट करते. आता हे बॅटर घ्यायचं, पुन्हा हा कोटेड बॉल यामध्ये हलकासा डीप करून घ्यायचा आणि पुन्हा ब्रेड क्रममध्ये घोळवून घ्यायचं. यामुळे काय होतं ना, कोटिंग असं खूप जाडसर येतं आणि सुंदर येतं. याच पद्धतीने सगळे कोटिंग मी करून घेते. आता हे चीज बॉल्स आपण फ्रीजमध्ये एक 10 मिनिटं सेट करण्यासाठी ठेवूया. चीज बॉल्स इथे मी सगळे स्टफ करून घेतलेले आहेत, मस्त दिसत आहेत. आता हे एक एक बॉल घेऊन छान डीप फ्राय करून घ्यायचे. हलक्या हाताने सोडायचं आणि खूप हाय हीटवर तळायचं नाही, लो टू मिडियम हीटवर तळायचं. म्हणजे काय होतं ना, हे छान असे तळले जातात
आणि नाहीतर मग काय होतं, रंग बदलतो आणि त्याला क्रिस्पीपणा येत नाही. हाय हीटवर नाही तळायचं. आता हे चीज बॉल्स मस्तपैकी मी तळून घेतलेले आहेत. आता काढूयात आणि आता हे टिश्यू पेपरवर काढूयात. येस, आता याच पद्धतीने मी माझे पुढचेही चीज बॉल्स तळून घेते. हे चीज बॉल्स यामध्ये ऑलरेडी बनवताना खूप सारे मसाले घातलेत आपण, त्यामुळे हे असेच खाऊ शकता. किंवा तुम्हाला अगदी क्विक डिप हवं असेल तर तुम्ही मेयोनीजमध्ये, म्हणजे 1 चमचा मेयोनीज असेल तर अर्धा चमचा चिली सॉस घाला, मिक्स करा आणि ते डिपिंग या चीज बॉल्ससोबत अफलातून लागतं.